कोरोना व्हायरसमुळे जगात लॉकडाऊन लागला होता। या लॉकडाऊनच्या काळात मुले घरीच असल्याने मोबाईल गेम, सापशिडी तसेच बिझनेस इंडिया म्हणजेच व्यापार असे खेळ खेळत होते। घरातील लहान मुलांना अशा प्रकारचे खेळ खेळत असताना पाहिल्यानंतर पुण्यातील अनिरुद्ध राजदेरकर यांच्या मनात एक विचार आला, आपल्याकडे मराठी गेम का नाहीत? जी नावे या मुलांना गेमच्या माध्यमातून बोलता येतात ते आपल्या मराठीत का नाही? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागले। त्यातून त्यांना एक कल्पना सुचली, ती म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गेमच्या माध्यमातून मांडला तर। आणि यावर काम करायला त्यांनी सुरुवात केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास अभ्यासक्रमाच्या चौकटीतून बाहेर काढत एका फॅमिलीपूर्ण गेमच्या स्वरूपात म्हणजेच मावळा द बोर्ड गेमच्या माध्यमातून साकारला। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग अनिरुद्ध राजदेरकर यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पुण्यातील अनिरुद्ध राजदेरकर यांनी एक मराठीत गेम तयार केला आहे, तो म्हणजेच मावळा द बोर्ड गेम, ज्यामध्ये स्वराज्य लढ्यामधल्या शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतच्या 101 घटना मांडल्या आहेत। सोबत मार्गदर्शक पुस्तिका देखील आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा इतिहास आपण लहानपणापासूनच ऐकतो, वाचतो, पण या गेममध्ये आपल्याला चक्क मावळा बनून प्रत्येक घटनेचा अनुभव घ्यायचा आहे। या बोर्डवर स्वराज्याचे मावळे बनून हा खेळ खेळायचा, फासे फेकायचे आणि अनुभवायचा स्वराज्याचा थरार। विजयी घटनांवर आला तर तुम्हाला मिळतील होन म्हणजेच शिवकालीन चलन, पण स्वराज्याला खीळ बसणाऱ्या घटनाही होत्याच की। इतिहासात त्यावर आला तर तुम्हालाही काही होन द्यावे लागतील। या प्रवासात तुम्हाला साथ देतील स्वराज्यासाठी लढलेले खरेखुरे स्वराज्य योद्धे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ ते शिवराज्याभिषेक असा 101 स्टेजचा हा खेळ आहे। जो जास्त होन मिळवेल तो खरा विजेता होईल। मिळालेले होन हे शिवराज्याभिषेकाच्या घटनेवर शिवरायांना अर्पण करायचे आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा नेहमी आपण वाचत आलो आहोत, एकमेकांकडून ऐकत देखील आलोय, पण छत्रपतींच्या मावळ्यांचा इतिहास अनेकांना माहीत नाही। या गेमच्या माध्यमातून लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा इतिहास सर्वांना माहीत व्हावा म्हणून अनिरुद्ध राजदेरकर यांनी हा गेम तयार केला। या गेमच्या यशानंतर त्यांनी एन्काउंटर अफजल चॅप्टर फर्स्ट नावाचाही गेम लॉन्च केला। त्याचबरोबर मावळा समर कॅम्प ते चालवत आहे। अशा प्रकारे खऱ्या अर्थाने ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभर पोचवत आहे।